Good morning student. In today's lecture we will learn about the concept of learning. In that we will learn about the introduction, then the meaning of learning, then the definition of learning, then features or natures of the learning and the theories of consumer learning. So we start with first introduction. Learning is an important psychological process determining the human behavior. Available mental capacity can be developed and used purposefully through the learning. Learning improves the human behavior in organization. Work performance improve through the learning. Organization provide learning facilities to their employees. Learning is a process of acquiring a knowledge which brings change in behavior. Various theories of learning are given and various components are involved in the learning process. तर या ठिकाणी सांगितलं आहे की लर्निंग म्हणजेच काय, तर लर्निंग ही एक अशा प्रकारची सायकोलॉजिकल प्रोसेस आहे ज्याच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती जे आहे हे स्वतःचं ह्युमन बिहेवियर जे आहे ते कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. म्हणजे थोडक्यात लर्निंगच्या माध्यमातून प्रत्येक ह्युमन जो आहे हा त्याचं ह्युमन बिहेवियर आहे, प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याचं ह्युमन बिहेवियर कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. त्याचबरोबर लर्निंग म्हणजेच काय, तर आपली जी काय मेंटल कॅपॅसिटी जी आहे किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्तीची काय मेंटल कॅपॅसिटी जी आहे ती कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल किंवा त्याचा यूज आपल्याला योग्य पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे लर्निंगच्या माध्यमातून फोकस केला जातो. म्हणजेच थोडक्यात वेगळ्या गोष्टी त्याकडे लर्न करून आपल्याकडे असणारी जी काय मेंटल कॅपॅसिटी जी आहे ती कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल किंवा त्याचा जो उपयोग आहे तो योग्य पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे लर्निंगच्या माध्यमातून फोकस केला जातो. आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचं जे काही ह्युमन बिहेवियर आहे ऑर्गनायझेशनमध्ये असणारं हे त्या ठिकाणी आपल्याला इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी लर्निंगच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचं ह्युमन बिहेवियर जे आहे ते ऑर्गनायझेशनमध्ये असणारं ह्युमन बिहेवियर असेल की इतर ठिकाणी असणारं ह्युमन बिहेवियर जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर त्या ठिकाणी लर्निंगच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा जो काही वर्क परफॉर्मन्स आहे म्हणजेच कामाच्या ठिकाणी असणारा जो काही परफॉर्मन्स आहे तो देखील आपल्याला इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. आणि त्याच्यासाठी वेगळ्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या लर्निंग फॅसिलिटीज ह्या आपल्या एम्प्लॉईजला प्रोव्हाइड केल्या जातात. म्हणजेच ट्रेनिंग फॅसिलिटीज असतील किंवा इतर जे काही लर्निंग फॅसिलिटीज असतील या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या दिसून येतात. तर थोडक्यात आपल्या लक्षात येईल की लर्निंग म्हणजेच काय, तर लर्निंग ही अशा प्रकारची प्रोसेस आहे ज्याच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती हे स्वतःचं बिहेवियर चेंज करण्यासाठी जे काय वेगळ्या प्रकारचं नॉलेज त्या ठिकाणी ॲक्वायर करत असतं किंवा वेगळ्या प्रकारचं नॉलेज त्या ठिकाणी गेन करत असतं, ही जी काय पूर्ण प्रोसेस आहे त्याला सगळ्यांनी आपण लर्निंग असं म्हटलं जातं. मग हे लर्निंगच्या वेगळ्या प्रकारच्या थेरीज असतील या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट्स हे कोणकोणते लर्निंग प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व आहेत किंवा लर्निंग प्रोसेसमध्ये कोणकोणते कॉम्पोनंट ठिकाणी इन्व्हॉल्व आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. ते आपण आता पुढे पाहणार आहोत. नेक्स्ट इज मीनिंग ऑफ लर्निंग. Learning is the term used frequently in wide variety of contexts. Learning is process of adding a new information or knowledge. It may be conscious or unconscious. It is defined as a relatively permanent change in the behavior that occur as a result of the experience or reinforced practices. Learning change in the individual behavior arising from experience. Learning is involved in almost everything that everyone does. It is a continuous process. In the case of all individual, people learn through the information gathering or by experience. Organizations provide learning facilities to employees for raising their skills and efficiency for their own benefit and also for the benefit of an organization. Consumer also need learning in regards to product, branding, purchase decision, marketing practices and the sales promotion techniques and so on. Marketers are expected to give a message to consumer to bring about a desired purchase behavior. Product advertisement, product packaging and branding are useful for giving information and guidance to the consumer. Consumer learning is a natural process in which the consumer learn about the marketing through the observation, experience and information. Research shows that a consumer can actually learn without trying. Their knowledge is incidental learning. तर या ठिकाणी आपल्याला लर्निंगचा मिनिंग त्या ठिकाणी दिलेला आहे. तर लर्निंग ही टर्म जी आहे ती आपल्याला फ्रिक्वेंटली अगदी यूज केलेली दिसून येते. म्हणजे सर्व ठिकाणी लर्निंग ही कॉन्सेप्ट जी आहे ती आपल्याला यूज केलेली दिसून येते. तर लर्निंग म्हणजेच नेमकं काय, तर आपल्याकडे असणारी जी काय इन्फॉर्मेशन असेल किंवा आपल्याकडे असणारं जे काही नॉलेज असेल त्याच्यामध्ये भर करणं किंवा त्याच्यामध्ये नवीन नवीन इन्फॉर्मेशन असेल किंवा नवीन नवीन नॉलेज जे आहे ते ॲड करणं, ही जी काय प्रोसेस आहे त्याला सगळं आपण लर्निंग असं म्हटलं जातं. म्हणजेच वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन असेल, वेगळ्या प्रकारचं नॉलेज असेल हे स्वतःमध्ये ॲड करत जाणं त्याला सगळं आपण लर्निंग असं म्हटलं जातं. त्यामध्ये ही प्रोसेस जी आहे ती काही वेळेला कॉन्शियस प्रोसेस किंवा अनकॉन्शियस तरीकेने आपल्याला असलेली दिसून येते.
तर थोडक्यात आपल्या लक्षात येईल की लर्निंग म्हणजेच काय, तर वेगळ्या प्रकारचे जे काही इन्फॉर्मेशन असेल किंवा वेगळ्या प्रकारचं नॉलेज त्या ठिकाणी स्वतःमध्ये ॲड करून स्वतःचं जे काय बिहेवियर आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने चेंज करता येईल, परमनंटली चेंज कशा पद्धतीने करता येईल, याच्याकडे आपल्याला लर्निंगच्या माध्यमातून फोकस केला जातो. आणि हे जे काही लर्निंग आहे ते काही वेळेला एक्सपिरियन्सच्या माध्यमातून येत असतं, तर काही वेळेला रेन्सपोर्स प्रॅक्टिसेसच्या माध्यमातून म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या प्रॅक्टिसेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी लर्निंग हे त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. आणि ज्या वेळेला एखादी व्यक्ती हे नवीन नवीन नॉलेज किंवा नवीन इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी गॅदर करत असतं किंवा नवीन नवीन एक्सपिरियन्स त्या ठिकाणी येत असतात, त्यानुसार इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं काही बिहेवियर आहे हे त्या ठिकाणी आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. म्हणजेच त्याला आलेले एक्सपिरियन्स असेल, त्याने कलेक्ट केलेली इन्फॉर्मेशन असेल, याच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं जे काही बिहेवियर आहे हे देखील आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. तर लर्निंग जे आहे ते सर्व व्यक्तींमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये ठिकाणी आपल्याला इन्व्हॉल्व असलेलं दिसून येतं. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला लर्न करताना, कोणत्या गोष्टीबद्दल त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन असेल, नॉलेज असेल, हे आपल्याला कलेक्ट करताना किंवा गॅदर करताना आपल्याला दिसून येतात. आणि लर्निंग जी आहे ही कंटिन्युअस प्रोसेस, म्हणजेच कधीही न थांबणारी प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजेच लर्निंग जे आहे ते प्रत्येक व्यक्ती जो आहे तो त्याच्या अगदी शेवटच्या स्टेपपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी लर्न करताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक व्यक्ती जी आहे ती लर्निंग कशा गोष्टीच्या माध्यमातून करत असते, तर वेगळ्या प्रकारच्या इन्फॉर्मेशन जी आहे ती गॅदर करून त्या ठिकाणी लर्निंग केलं जातं. म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या टॉपिकवरती त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन ही कलेक्ट केली जाते. काही वेळेला एक्सपिरियन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी लर्निंग हे केलं जातं. अशा पद्धतीने वेगळ्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या गोष्टी या ठिकाणी लर्न करताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर ऑर्गनायझेशनचा जर विचार केला तर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून देखील आपल्या एम्प्लॉईजसाठी त्या ठिकाणी त्यांचे जे काही स्किल्स असतील किंवा त्यांची जी काही इफिशियन्सी आहे ती वाढवण्यासाठी प्रत्येक ऑर्गनायझेशन ही त्यांच्या एम्प्लॉईजसाठी वेगळ्या प्रकारची लर्निंग फॅसिलिटीज ज्या आहेत त्या आपल्याला प्रोव्हाइड करताना दिसून येतात. आणि त्याचा अल्टिमेटली बेनिफिट हा त्या ऑर्गनायझेशनला देखील आपल्याला झालेला दिसून येतो. नेक्स्ट म्हणजेच कन्झ्युमर लर्निंग. तर कन्झ्युमर लर्निंग हे देखील त्या ठिकाणी तेवढंच महत्त्वाचं आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजेच एखादं प्रोडक्ट असेल त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन त्या कन्झ्युमरकडे किंवा त्याचं नॉलेज सारखं कन्झ्युमरला असणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर ब्रँडिंग असेल, त्याचबरोबर परचेस डिसिजन असेल, त्याचबरोबर मार्केटिंग प्रॅक्टिसेस असतील किंवा सेल्स प्रमोशन टेक्निक्स असतील, अशा प्रकारच्या ज्या काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्याच्याविषयीचं नॉलेज किंवा त्याच्याविषयीची इन्फॉर्मेशन ही कन्झ्युमरकडे आपल्याला असणं गरजेचं असतं. तर मार्केटर जे आहेत ते वेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी कन्झ्युमरपर्यंत आपल्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन जी आहे ही कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. मग त्या ठिकाणी प्रोडक्ट ॲडव्हर्टिजमेंट असेल, त्याचबरोबर प्रोडक्ट पॅकेजिंगच्या माध्यमातून असेल, ब्रँडिंगच्या माध्यमातून असेल, त्या ठिकाणी प्रत्येक प्रोडक्टबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन असेल किंवा गायडन्स जो आहे हा ठिकाणी आपला प्रत्येक मार्केटर हा कन्झ्युमरला प्रोव्हाइड करताना दिसून येतो. तर कन्झ्युमर लर्निंग जी आहे ही एक नॅचरल प्रोसेस आपल्याला दिसून येते. म्हणजेच कन्झ्युमर जो आहे ती एखादी गोष्ट कलेक्ट करत असणं किंवा एखाद्या प्रोडक्टबद्दल इन्फॉर्मेशन ही त्या ठिकाणी मुद्दामून त्या ठिकाणी सर्च करत नसतं किंवा जास्त एफर्ट न घेता त्या ठिकाणी अगदी नॅचरली प्रोसेसच्या माध्यमातून त्याला असणारे जे काही त्याने केलेले ऑब्झर्वेशन असतील किंवा त्याला आलेले एक्सपिरियन्स असतील किंवा त्याला मिळालेली इन्फॉर्मेशन असेल याच्या माध्यमातून कन्झ्युमर लर्निंग हे आपल्याला झालेलं दिसून येतं. म्हणजेच एका रिसर्चच्या माध्यमातून असं आयडेंटिफाय केलं आहे की कन्झ्युमर लर्निंग जे आहे हे कोणत्याही ट्रायशिवाय म्हणजेच विदाऊट ट्राईंग हे त्या ठिकाणी आपल्याला ॲक्च्युअल लर्निंग हे झालेलं दिसून येतं. म्हणजेच इन्सिडेंटल लर्निंग जे आहे हे त्या ठिकाणी आपल्या कन्झ्युमरच्या बाबतीत अगदी इन्सिडेंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या इन्सिडेंट्स म्हणजेच त्या ठिकाणी त्याला आलेले एक्सपिरियन्स असेल, त्याचं ऑब्झर्वेशन असेल, याच्या माध्यमातून कन्झ्युमर लर्निंग हे आपल्याला झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीचे मिनिंग जे आहे हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट इज डेफिनेशन ऑफ लर्निंग. म्हणजेच लर्निंगच्या काही डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is, according to Oxford Dictionary, learning is knowledge got by the study of the subject by the systematic investigation. तर या फर्स्ट आपल्याला डेफिनेशन दिली आहे लर्निंगची, ती म्हणजेच अकॉर्डिंग टू ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला लर्निंगची डेफिनेशन दिलेली आहे. तर ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या मते लर्निंग म्हणजेच काय, तर एखाद्या सब्जेक्टबद्दल सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून जे काय आपण त्या ठिकाणी नॉलेज मिळवत असतो किंवा एखाद्या सब्जेक्टचं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून स्टडी करून त्या सब्जेक्टबद्दल जे काय आपण त्या ठिकाणी नॉलेज त्या ठिकाणी मिळवत असतो त्याला त्या ठिकाणी लर्निंग असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात एखादा सब्जेक्ट घेऊन त्याचं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन करून त्याचा स्टडी करून त्या ठिकाणी जे काय आपण त्या सब्जेक्टबद्दल किंवा त्या विषयाबद्दल जे काही नॉलेज त्या ठिकाणी आपण गेन करत असतो त्यालाच त्या ठिकाणी लर्निंग असं म्हटलं जातं, असं ऑक्सफर्ड डिक्शनरीने या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. Next is, consumer learning can be defined as the process by which the individual acquire the purchase and consumption knowledge and the experience that they apply to the future related behavior.
नेक्स्ट डेफिनेशन दिली आहे ते म्हणजेच कंझ्युमर लर्निंग. तर कंझ्युमर लर्निंग म्हणजेच काय, तर अशा प्रकारची प्रोसेस ज्याच्या माध्यमातून एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती एखाद्या प्रोडक्टच्या कन्झम्पशनबद्दल असेल किंवा एखाद्या प्रोडक्टच्या परचेसबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे किंवा नॉलेज जे आहे ते ॲक्वायर करत असतं किंवा त्या प्रोडक्टबद्दल किंवा ते सर्व्हिस जी आहे त्याचा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी घेत असतं आणि त्याच्या माध्यमातून ज्यावेळेला नेक्स्ट परचेस त्या ठिकाणी करत असतं किंवा नेक्स्ट रिलेटेड बिहेवियर असेल त्यावेळेला ती फीचर्स असतील किंवा ते जे काही नॉलेज आहे ते त्या ठिकाणी अप्लाय केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ज्यावेळेला कंझ्युमर हा एखादा प्रोडक्ट खरेदी करण्याबद्दल असेल किंवा त्याचं कन्झम्पशन असेल किंवा त्याचा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी त्याची इन्फॉर्मेशन हा कलेक्ट करत असतो आणि ज्यावेळेला प्रोडक्ट नेक्स्ट टाईमला खरेदी करत असतो त्यावेळेला ते जे काही नॉलेज आहे ते त्या ठिकाणी अप्लाय करत असतो. मग ही जी काही पूर्ण प्रोसेस आहे त्याला ठिकाणी कंझ्युमर लर्निंग असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की आपण ज्यावेळेला फर्स्ट परचेस त्या ठिकाणी करत असतो त्यावेळेला आपण प्रोडक्ट परचेस कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याचं कन्झम्पशन कशा पद्धतीने केलं पाहिजे हे त्या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन ही घेत असतो आणि ते प्रोडक्ट खरेदी केल्याच्यानंतर त्याचा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी आपण घेत असतो. तो एक्सपिरियन्स घेतल्याच्यानंतर ज्यावेळेला आपण नेक्स्ट परचेस त्या ठिकाणी करत असतो त्या प्रोडक्टचं त्यावेळेला ते जी काही इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण त्या ठिकाणी त्या प्रोडक्टच्या परचेस वेळीला मग त्या ठिकाणी आलेला एक्सपिरियन्स असेल, ते मागच्या वेळेला केलेलं परचेस असेल, त्याचं कन्झम्पशन असेल, हे जे काही त्याला आपल्याला आलेले एक्सपिरियन्स असेल ते त्या ठिकाणी अप्लाय करून ते प्रोडक्ट आपण खरेदी करत असतो. मग ही जी काही पूर्ण प्रोसेस आहे त्याला सगळं आपण कंझ्युमर लर्निंग असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. नेक्स्ट इज फीचर ऑर द नेचर ऑफ लर्निंग. तर लर्निंगची फीचर्स कोणकोणती आहेत किंवा नेचर कोणकोणती आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is learning is a process which continuously evolve and change as a result of newly acquired knowledge. Consumer learning can occur with the increased knowledge base on getting information from regarding magazine, article, book and through the observation, discussion and the self thinking. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला फीचर दिले त्यामध्ये सांगितलं की लर्निंग ही कंटिन्युअस प्रोसेस आहे ज्याच्या माध्यमातून प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती वेगळ्या प्रकारचं नॉलेज जे आहे त्या ठिकाणी गेन करत असतं किंवा वेगळ्या प्रकारचं नॉलेज जे आहे ते ॲक्वायर करून स्वतःमध्ये त्यानुसार त्या ठिकाणी चेंजेस जे आहेत किंवा स्वतःमध्ये त्या ठिकाणी बदल जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला करताना दिसून येते. आणि ही लर्निंग ही एक कंटिन्युअस प्रोसेस त्या ठिकाणी प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या मध्ये असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर सांगितलं की कंझ्युमर लर्निंग म्हणजेच काय, तर कंझ्युमर लर्निंग म्हणजेच वेगळ्या मॅगझिनच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या आर्टिकलच्या माध्यमातून असेल, वेगळ्या बुक्सच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर त्याने केलेले ऑब्झर्वेशन्स असतील किंवा वेगळ्या प्रकारचं डिस्कशन असेल किंवा सेल्फ थिंकिंग असेल, याच्या माध्यमातून कंझ्युमर जे काही वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन असेल किंवा स्वतः जो काही नॉलेज बेस जो वाढवत असतो त्याला सगळ्यांनी आपण लर्निंग असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात लक्षात येईल की कंझ्युमर जो आहे हा वेगळ्या मॅगझिनच्या माध्यमातून असेल, आर्टिकलच्या माध्यमातून असेल, बुकच्या माध्यमातून असेल, ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या डिस्कशनच्या माध्यमातून असेल आणि सेल्फ थिंकिंगच्या माध्यमातून एखाद्या प्रोडक्टबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल किंवा सर्व्हिसबद्दल त्या ठिकाणी स्वतःचं जे काही इन्फॉर्मेशन जी आहे ती कलेक्ट करत असतो, स्वतःचा नॉलेज बेस त्या ठिकाणी वाढवत असतो. याच प्रोसेसला ठिकाणी लर्निंग असं म्हटलं जातं. अशा प्रकारचं फर्स्ट फीचर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. Next is learning involves a change in behavior. Though this change is not necessarily an improvement over the previous behavior, learning lead to improve the behavior, but bad habit, prejudice, etc. are also learned. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला फीचर दिले त्यामध्ये सांगितले की लर्निंगच्या माध्यमातून प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या बिहेवियरमध्ये आपल्याला चेंज झालेले दिसून येतात. परंतु प्रत्येक जे काही लर्निंग आपण करत असतो त्याच्या माध्यमातून आपलं जे काही प्रिव्हियस बिहेवियर आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईलच असं नाही. तर काही वेळेला एखादी व्यक्ती हा बॅड हॅबिट त्या ठिकाणी शिकत असतो किंवा काही प्रिज्युडाईज त्या ठिकाणी निर्माण होत असतात. त्यामुळे त्याचं जे काही पूर्वीचं बिहेवियर असेल ते लो देखील आपल्याला झालेलं दिसून येतं. त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट न होता त्याच्या बिहेवियरमध्ये अगदी निगेटिव्ह चेंजेस देखील आपल्याला झालेले दिसून येतात. त्यामुळे लर्निंगच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी आपण त्या ठिकाणी शिकत असतो त्याचा आपल्या बिहेवियरवरती नेहमी पॉझिटिव्ह इफेक्ट होईलच असं नाही, तर काही वेळेला निगेटिव्ह इफेक्ट देखील आपल्याला झालेले दिसून येतात. परंतु बिहेवियरमध्ये चेंजेस हे ठिकाणी आपल्याला लर्निंगच्या माध्यमातून नक्कीच झालेले दिसून येतात. नेक्स्ट इज द behavior change due to the learning is based on the some form of practice or experience. The newly acquired knowledge or experience serve as a feedback to the person and also form the basis for the future behavior in the similar situation. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला फीचर दिले त्यामध्ये सांगितलं की इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं जे काही बिहेवियर आहे ते लर्निंगच्या माध्यमातून आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. कारण का, तर त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या प्रकारचे जे काही प्रॅक्टिसेस असतील किंवा वेगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्सच्या माध्यमातून तो वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन जी आहे ती कलेक्ट करत असतो आणि त्याचा इफेक्ट त्याच्या बिहेवियरवरती आपल्याला झालेला दिसून येतो.
त्याचबरोबर जी काही इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती वेगळ्या प्रकारचं जे काही नॉलेज असेल किंवा वेगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्सच्या माध्यमातून जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असते ती त्या पर्सनसाठी एक फीडबॅक म्हणून काम करताना आपल्याला दिसून येतं की त्या गोष्टीबद्दलचं एक नॉलेज जे आहे ते ठिकाणी आपल्याला मिळालेलं दिसून येतं. आणि हे जे काही नॉलेज आहे हे त्या ठिकाणी फ्युचर बिहेवियरमध्ये म्हणजे सिमिलर सिच्युएशन त्या ठिकाणी क्रिएट झाल्याच्या नंतर आपलं बिहेवियर कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे त्या ठिकाणी त्याच्यासाठी एक बेस जो आहे हा त्या नॉलेजच्या माध्यमातून किंवा त्या एक्सपिरियन्सच्या माध्यमातून तयार झालेला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेला एखाद्या गोष्टीबद्दल आपण लर्निंग करत असतो आणि ती सिच्युएशन फ्युचरमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे लर्निंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय झालेल्या दिसून येतात. अशा पद्धतीची फीचर जी आहेत ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. Next is behavioral change due to the learning must be relatively permanent. Any types of temporary change in the behavior due to the fatigue etc. need not to be treated as a result of learning. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फीचर दिले त्यामध्ये सांगितलं की लर्निंगच्या माध्यमातून होणारे जे काही चेंजेस असतील म्हणजेच ज्यावेळेला एखादी गोष्ट आपण लर्न करत असतो आणि त्याच्या माध्यमातून आपले बिहेवियरल चेंजेस होत असतात त्या ठिकाणी परमनंट चेंजेस हे झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे ते चेंजेस जे आहेत ते परमनंटली त्या ठिकाणी आपल्याला झालेले दिसून येतात. तर काही वेळेला इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या बिहेवियरमध्ये टेम्पररी चेंजेस हे झालेले दिसून येतात. हे टेम्पररी चेंजेस जे आहेत ते काही वेळेला थकवा आल्यामुळे असेल किंवा इतर गोष्टींमुळे आपल्याला झालेले दिसून येतात. परंतु हे चेंजेस जे आहेत हे लर्निंगमुळे झालेत हे आपण त्या ठिकाणी ट्रीट करू शकत नाही. कारण लर्निंगच्या माध्यमातून होणारे जे काही चेंजेस असतील हे परमनंट चेंजेस कायमस्वरूपी आपल्याला ते चेंजेस त्या बिहेवियरमध्ये झालेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की एखाद्या लर्निंगच्या माध्यमातून किंवा जो आलेला एक्सपिरियन्स असेल किंवा जे काही मिळालेलं नॉलेज असेल याच्या माध्यमातून जो काही बिहेवियरमध्ये चेंज होत असतात ते परमनंट कायमस्वरूपी चेंज आपल्याला झालेले दिसून येतात. टेम्पररी चेंजेस हे आपल्याला झालेले दिसत नाहीत. In marketing management, consumer learning has a lot of significance for the marketer. He is vitally interested in learning, in teaching the consumer about the product, its attribute, how to buy and use it, and finally how to dispose it. As per the marketer, learning is an ongoing process through which the consumer get a knowledge about the purchase, consumption and the use of product and the use of experience of one-time buying for the future buying. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला फीचर दिले त्यामध्ये सांगितलं की मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये कन्झ्युमर लर्निंग जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. म्हणजेच प्रत्येक मार्केटरला त्या ठिकाणी कन्झ्युमर लर्निंग हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण का तर त्या ठिकाणी प्रत्येक मार्केटर जो आहे तो त्याच्या प्रोडक्टबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे किंवा त्याच्याबद्दलचं टीचिंग जे आहे हे कन्झ्युमरला करताना दिसून येतं. म्हणजेच प्रोडक्ट कशा पद्धतीचं आहे प्रोडक्टची इन्फॉर्मेशन शेअरिंग करणं असेल, त्याचे ॲट्रिब्यूट्स त्या ठिकाणी कन्झ्युमरला प्रोव्हाइड करणं असेल, त्याचबरोबर ते प्रोडक्ट कशा पद्धतीने बाय केलं पाहिजे, त्याचं यूज कशा पद्धतीने केलं पाहिजे, ते प्रोडक्ट त्या ठिकाणी फायनली डिस्पोज कशा पद्धतीने केलं पाहिजे याची इन्फॉर्मेशन हा प्रत्येक मार्केटर त्या कन्झ्युमरला आपल्याला प्रोव्हाइड करताना दिसून येतो. त्यामुळे प्रत्येक मार्केटरसाठी त्या ठिकाणी लर्निंग जी आहे ही एक ऑनगोईंग प्रोसेस आहे ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी कन्झ्युमर जो आहे तो एखाद्या प्रोडक्टचं परचेस कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याची इन्फॉर्मेशन किंवा त्याचं नॉलेज मिळवत असतो. त्याचबरोबर त्याचं कन्झम्पशन कशा पद्धतीने केलं पाहिजे, ते प्रोडक्ट जे आहे ते यूज कशा पद्धतीने केलं पाहिजे याची इन्फॉर्मेशन हा प्रत्येक कन्झ्युमर प्रत्येक वेळेला आपल्याला घेताना दिसून येतो. त्यामुळे लर्निंग जी आहे कन्झ्युमर लर्निंग ही ऑनगोईंग प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर फर्स्ट टाईम बाईंग करत असताना आपल्याला आलेला जो काही एक्सपिरियन्स जो आहे त्याचा यूज त्या ठिकाणी नेक्स्ट टाईम किंवा फ्युचर बाईंगमध्ये कन्झ्युमर आपल्याला करताना दिसून येतात. अशा पद्धतीने कन्झ्युमर लर्निंग जी आहे ही त्या ठिकाणी एक मार्केटिंग मॅनेजमेंटसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असलेली दिसून येते आणि ही ऑनगोईंग प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. नेक्स्ट इज मिसलेनियस फीचर ऑफ लर्निंग. तर या ठिकाणी आपल्याला लर्निंगचे काही मिसलेनियस फीचर दिलेत. त्यामध्ये फर्स्ट इज लर्निंग इज अन ऑनगोईंग प्रोसेस फॉर द मार्केटर अँड द कन्झ्युमर. म्हणजे त्यासाठी फर्स्ट आपल्याला सांगितलं की प्रत्येक मार्केटरसाठी आणि कन्झ्युमरसाठी लर्निंग ही ऑनगोईंग प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. नेक्स्ट इज लर्निंग इज अ प्रोसेस ऑफ ॲक्वायरिंग नॉलेज थ्रू द ऑब्झर्वेशन, एक्सपिरियन्स अँड थिंकिंग. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला सांगितलं की लर्निंग ही अशा प्रकारची प्रोसेस आहे ज्याच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती जो आहे तो वेगळ्या ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून असेल, एक्सपिरियन्सच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या थिंकिंगच्या माध्यमातून असेल, नॉलेज जे आहे ते ॲक्वायर करताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच लर्निंग ही नॉलेज ॲक्वायरिंगची प्रोसेस आहे. ही ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून असेल किंवा एक्सपिरियन्सच्या माध्यमातून असेल किंवा थिंकिंगच्या माध्यमातून असेल, नॉलेज जे आहे ते ॲक्वायर करत असतात. Next is the newly acquired knowledge help people or consumer to develop a behavior pattern which can be used for the future buying.
म्हणजेच नेक्स्ट आपल्याला सांगितलं की न्यूली आपण जे काही नॉलेज त्या ठिकाणी मिळवत असतो, म्हणजेच नवीन नवीन जे काही नॉलेज आपण त्या ठिकाणी लर्निंगच्या माध्यमातून मिळवत असतो, हे प्रत्येक कन्झ्युमरला असेल किंवा प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी स्वतःचा बिहेवियरल पॅटर्न जो आहे तो डेव्हलप करायला आपल्याला मदत करताना दिसून येतो. आणि ती जी काही डेव्हलपमेंट असेल ती फ्युचरमध्ये जे काय आपण बाईंग करत असतो किंवा आपल्या फ्युचरमध्ये आपण जे काही लर्निंग करत असतो त्यावेळेला ते आपल्याला यूज झालेलं दिसून येतं. नेक्स्ट इज लर्निंग प्रोसेस इन्व्हॉल्व 4 स्टेप्स. These are stimulus, response, motivate or drive and rewards or incentives. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की लर्निंगमध्ये 4 स्टेप्स त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हॉल्व असलेल्या दिसून येतात. त्यामध्ये फर्स्ट आपल्याला सांगितलं स्टिम्युल्स म्हणजेच त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला प्रेरणा देण्याचं काम हे लर्निंगच्या माध्यमातून केलं जातं. नेक्स्ट स्टेपमध्ये रिस्पॉन्स, मग त्या ठिकाणी जी काही एखादी गोष्ट आपण आयडेंटिफाय केलेली असते त्याच्यावरती आपण रिस्पॉन्स कशा पद्धतीने देतोय, त्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून आपल्याला मोटिवेशन कशा पद्धतीने मिळते आणि मोटिवेशन मिळाल्याच्या नंतर त्याचे आपल्याला रिवॉर्ड्स किंवा इन्सेंटिव्स कशा पद्धतीने मिळतात, हे त्या ठिकाणी लर्निंगमध्ये अशा प्रकारचे 4 स्टेप जे आहेत ते आपल्याला इन्व्हॉल्व असलेल्या दिसून येतात. अशा प्रकारची वेगळी फीचर जे आहेत किंवा नेचर जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला लर्निंगचे दिलेले आहेत. नेक्स्ट इज थेअरीज ऑफ कन्झ्युमर लर्निंग, म्हणजेच कन्झ्युमर लर्निंगच्या काही थेअरीज या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. त्यामध्ये 3 थेअरी आपल्याला दिलेल्या आहेत. मग त्या थेअरी कोणकोणत्या आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is conditioning theory. Conditioning is a process in which an ineffective object or the situation becomes so much effective that it makes a hidden response apparent. In the absence of these stimulus, hidden response is a natural and a normal response. This is based on the premise that the learning is actually established the association between the response and stimulus. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला थेअरी दिली आहे म्हणजेच कंडिशनिंग थेअरी. तर कंडिशनिंग थेअरी ही केव्हा यूज केली जाते, तर ज्यावेळेला एखादी इनइफेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह किंवा सिच्युएशन जी आहे ही ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात इफेक्टिव्ह त्या ठिकाणी होत असते किंवा एखादी छोटी सिच्युएशन जी आहे किंवा एखादं छोटंसं इनइफेक्टिव्ह ऑब्जेक्ट जे आहे ते ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात इफेक्टिव्ह त्या ठिकाणी होत असतं आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे हिडन रिस्पॉन्स हे त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतात, त्यावेळेला कंडिशनिंग थेअरी आपल्याला यूज केलेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की एखाद्या स्टिम्युलसच्या ठिकाणी ॲब्सेन्स असताना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे हिडन रिस्पॉन्स असतील, मग ठिकाणी वेगळ्या प्रकारचे नॅचरल किंवा नॉर्मल रिस्पॉन्स त्या ठिकाणी आपल्याला आलेले दिसून येतात. अशा वेळेला कंडिशनिंग थेअरी ही यूज केलेली आपल्याला दिसून येते. तर ही थेअरी केव्हा यूज केली जाते, तर ज्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला रिस्पॉन्स आणि स्टिम्युल्स यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं जे काही असोसिएशन जे आहे हे त्या ठिकाणी इस्टॅब्लिश होत असतं. ॲक्च्युअली त्या ठिकाणी आपल्याला असोसिएशन जे आहे हे त्या ठिकाणी इस्टॅब्लिश होत असतं, त्यावेळेला त्या ठिकाणी कंडिशनिंग थेअरी लर्निंगची त्या ठिकाणी आपल्याला यूज केलेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की अगदी इनइफेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह जे आहेत, अगदी नॉर्मल ऑब्जेक्ट जे आहे किंवा सिच्युएशन जी आहे हे ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात यूज केलं आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी छोटी छोटी जी काही हिडन रिस्पॉन्स जे आहेत हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय केले जातात. मग ठिकाणी अगदी नॅचरल किंवा नॉर्मल रिस्पॉन्स जे असतील हे त्या ठिकाणी आपल्याला मिळालेले दिसून येतात. मग ही आयडेंटिफाय करण्यासाठी जे काही लर्निंग टेक्निक यूज केली जाते त्यालासाठी आपण कंडिशनिंग थेअरी असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज कॉग्निटिव्ह लर्निंग थेअरी. कॉग्निटिव्ह लर्निंग थेअरी इज बेस्ड ऑन द कॉग्निटिव्ह मॉडेल ऑफ ह्युमन बिहेवियर. दिस मॉडेल draws heavily from the work done by the Tolman and is used in many psychological processes like perception, attitude formation and motivation. This cognitive approach emphasizes the positive and the free will aspects of human behavior. Cognitive refers to an individual idea, thoughts, knowledge and understanding about himself and his environment. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला थेअरी दिली होती म्हणजेच कॉग्निटिव्ह लर्निंग थेअरी. तर कॉग्निटिव्ह लर्निंग थेअरी जी आहे ही त्या ठिकाणी कॉग्निटिव्ह मॉडेल ऑफ ह्युमन बिहेवियर याच्या बेसवरती आपल्याला डेव्हलप केलेली दिसून येते आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही इंडिव्हिज्युअल व्यक्तीची सायकोलॉजिकल प्रोसेस आहे, मग त्या ठिकाणी परसेप्शन असतील, त्याचबरोबर ॲटिट्यूड फॉर्मेशन असेल किंवा मोटिवेशन असेल, याच्यासाठी आपल्याला यूज केलेली दिसून येते. त्याचबरोबर कॉग्निटिव्ह ॲप्रोचच्या माध्यमातून प्रत्येक ह्युमन बिहेवियरमध्ये त्या ठिकाणी पॉझिटिव्ह अस्पेक्ट्स जे आहेत ते आपल्याला डेव्हलप झालेले दिसून येतात. मग ते पॉझिटिव्ह अस्पेक्ट्स कोणकोणते आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे आयडियाज असतील किंवा त्याचे थॉट्स असतील किंवा त्याचे नॉलेज असेल किंवा त्या ठिकाणी स्वतःबद्दलचे जे काही अंडरस्टँडिंग असेल किंवा त्याच्या इन्व्हायरमेंटबद्दलचं जे काही अंडरस्टँडिंग असेल हे त्या ठिकाणी आपल्या कॉग्निटिव्ह लर्निंग थेअरीच्या माध्यमातून आयडेंटिफाय केलं जातं. म्हणजेच थोडक्यात लक्षात येईल की या थेअरीच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल व्यक्ती जे आहे हे त्या ठिकाणी स्वतःबद्दलचं लर्निंग जे आहे त्या ठिकाणी आपल्याला करताना दिसून येतात. म्हणजे स्वतःचे जे काही वेगळ्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या आयडियाज असतील, त्याचबरोबर त्याचे थॉट्स असतील, त्याचं नॉलेज असेल, त्याचबरोबर स्वतःबद्दलचं अंडरस्टँडिंग असेल किंवा स्वतःच्या इन्व्हायरमेंटबद्दलचं जे काही अंडरस्टँडिंग असेल हे त्या ठिकाणी आपल्याला कॉग्निटिव्ह लर्निंग थेअरीच्या माध्यमातून केलं जातं आणि याच्या माध्यमातून ह्युमन बिहेवियरवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह इम्पॅक्ट
किंवा पॉझिटिव्ह इफेक्ट हे त्या ठिकाणी आपल्याला झालेले दिसून येतात. नेक्स्ट इज सोशल लर्निंग theory. Social learning theory emphasizes that the people can learn through the both observation and direct experience. This theory combine and integrate both the behavioristic and cognitive concept and emphasize the integrative nature of the cognitive, behavioral and the environmental determinants. The theory agrees with the some part of the behavioral and cognitive theories, but find that these theories does not explain the process and element treated fully. It posits that the learning can also be take place via the vicarious and the modeling. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला थेरी दिली ते म्हणजे सोशल लर्निंग थेरी. तर सोशल लर्निंग थेरीच्या माध्यमातून एखादी व्यक्ती जी आहे ती ऑब्झर्वेशन बरोबरच त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट एक्सपिरियन्सच्या माध्यमातून देखील लर्निंग करताना दिसून येते. म्हणजेच ऑब्झर्वेशन आणि डायरेक्ट एक्सपिरियन्स या दोन्हीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला एखादी व्यक्ती जी आहे ती लर्निंग करताना आपल्याला दिसून येते. त्याला सगळे आपण सोशल लर्निंग थेरी असं म्हटलं जातं. त्याचबरोबर यामध्ये आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की या थेरीमध्ये त्या ठिकाणी बिहेवियरिस्टिक थेरी किंवा बिहेवियरिस्टिक कॉन्सेप्ट आणि कॉग्निटिव्ह कॉन्सेप्ट या दोघांचं कॉम्बिनेशन किंवा त्यांचं दोघांचं एकत्रीकरण हे केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॉग्निटिव्ह त्याचबरोबर बिहेवियरल अँड इन्व्हायरमेंटल डिटर्मिनंट जे आहे ते एकत्र करून त्याचं त्या ठिकाणी आपल्याला अंडरस्टँडिंग हे केलेलं दिसून येतं. म्हणजेच कंडिशनिंग थेरी असेल किंवा कॉग्निटिव्ह थेरी असेल यांचं कॉम्बिनेशन करून त्या ठिकाणी आपल्याला सोशल लर्निंग थेरी ही त्या ठिकाणी डेव्हलप केलेली दिसून येते. आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे कॉग्निटिव्ह फॅक्टर्स असतील, त्याचबरोबर बिहेवियरल फॅक्टर्स असतील, त्याचबरोबर इन्व्हायरमेंटल फॅक्टर जे आहेत त्यांचं एकत्रीकरण करून त्या ठिकाणी आपल्याला स्टडी हा केलेला दिसून येतो. त्याचबरोबर या थेरीमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी बिहेवियरल थेरीचा काही पार्ट त्याचबरोबर कॉग्निटिव्ह थेरीचा काही पार्ट हा ठिकाणी आपल्याला यूज केलेला दिसून येतो. परंतु काही फॅक्टर जे आहेत किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या थेअरीमधून आपल्याला रिमूव्ह झालेल्या दिसून येतात किंवा कुठेतरी आपल्याला सुटलेल्या दिसून येतात. मग ते इलेमेंट जे आहेत ते या थेअरीमध्ये आपल्याला ॲड केलेले दिसून येतात. आणि यामध्ये त्या ठिकाणी वेकेरियस फॅक्टरच्या माध्यमातून असेल किंवा मॉडेलिंगच्या माध्यमातून असेल लर्निंग हे त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने सोशल लर्निंग थेरी ही त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप झालेली दिसून येते. त्यामध्ये एखादी व्यक्ती जो आहे तो ऑब्झर्वेशन बरोबरच त्या ठिकाणी डायरेक्ट एक्सपिरियन्सच्या माध्यमातून देखील आपल्याला लर्निंग करताना दिसून येतात. According to social learning theory, learning occur in two steps. First one is the person observe how others act and thereafter they acquire the mental picture of the act and its consequences. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की सोशल लर्निंग थेरीच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की लर्निंग जे आहे ते दोन स्टेपमध्ये आपल्याला केलेलं दिसून येतं. त्यामध्ये फर्स्ट सांगितलं की फर्स्टमध्ये एखादी व्यक्ती जो आहे तो इतर व्यक्ती कशा पद्धतीने ॲक्ट करत आहेत किंवा इतर व्यक्ती कशा पद्धतीने त्या ठिकाणी वागत आहेत हे त्या ठिकाणी ऑब्झर्व करत असतो. आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यानंतर ते जे काही ॲक्ट करत आहेत किंवा ते जे काही त्या ठिकाणी एखादी रिॲक्शन देत आहेत त्याच्यावरून त्या ठिकाणी मेंटल पिक्चर जे आहे एखाद्या सिच्युएशनबद्दल हे त्या ठिकाणी आपल्याला तयार करताना दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी फर्स्ट स्टेपमध्ये ठिकाणी ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून लर्निंग हे केलं जातं. नेक्स्ट इज द पर्सन ॲक्ट आउट द ॲक्वायर्ड इमेज and if the consequences are positive he will tend to do it again, if the results are negative he will not do it again. तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं जातं म्हणजे सोशल लर्निंगच्या थेरीमध्ये नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं जातं तर आपण जे काही इमेज त्या ठिकाणी तयार केलेली असते म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये त्या ठिकाणी ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून त्या गोष्टीबद्दल किंवा त्या सिच्युएशनबद्दल जे काही स्वतःचं त्या ठिकाणी इमेज त्या ठिकाणी तयार केलेली असते ती इमेज जी आहे ती त्या सिच्युएशनवर त्या ठिकाणी आपल्याला परत अप्लाइड केली जाते की तो त्या इमेजनुसार त्या ठिकाणी आपल्याला ॲक्ट करताना दिसून येतो. आणि त्याच्या माध्यमातून जर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जर आपल्याला दिसत असेल किंवा पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला मिळत असेल तर ती गोष्ट पुन्हा ती व्यक्ती आपल्याला करताना दिसून येते. परंतु जर त्याचा निगेटिव्ह रिझल्ट त्या ठिकाणी आला असेल तर ती गोष्ट परत त्या ठिकाणी केली जात नाही. अशा पद्धतीने सोशल लर्निंगमध्ये लर्निंग थेरीमध्ये दोन स्टेपमध्ये लर्निंग आपल्याला केलेलं दिसून येतं. फर्स्ट स्टेपमध्ये इतरांचं जे काय ॲक्ट असतील ते ऑब्झर्व करून त्याच्यानुसार स्वतःचं पिक्चर किंवा स्वतःची इमेज त्या ठिकाणी तयार केली जाते. आणि ती तयार केलेली जी काही इमेज आहे ती नेक्स्ट स्टेपमध्ये ठिकाणी अप्लाइड केली जाते. आणि त्याच्या माध्यमातून जर पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला मिळत असेल तर ती इमेज परत अप्लाय केली जाते. आणि जर निगेटिव्ह रिझल्ट मिळत असतील तर ती परत अप्लाय केली जात नाही. अशा पद्धतीने ठिकाणी सोशल लर्निंग थेरीच्या माध्यमातून लर्निंग हे केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारच्या वेगळ्या थेरीज ज्या आहेत त्या लर्निंगच्या या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत.